कस्टमरने केक न्यायला नकार दिला. तर झालं असं की मी सकाळी लवकर उठले होते. मला 2 केकच्या ऑर्डर होत्या. एक केक मला 12 वाजता द्यायचा होता, म्हणून मी लवकर उठून तो आधी रेडी केला आणि दुसरा केक मी जेवण वगैरे झाल्यानंतर तयार करून फ्रीजला ठेवला. आणि त्यानंतर मी झोपायला जाणार तेवढ्यातच मला एका कस्टमरचा कॉल आला की आम्हाला केक हवे आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत होता, पूर येण्याची शक्यता होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीतून कोण जाणारं नव्हतं केक आणण्यासाठी. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे केकची ऑर्डर दिली आणि तो केक मी इतक्या फास्टमध्ये रेडी केला की त्या केकची मी व्हिडिओसुद्धा काढू शकले नाही. आणि त्यानंतर मी केकचा फोटो काढून त्यांना पाठवला, केक फ्रीजला ठेवला आणि त्या मला म्हटलं की छान केला आहेस केक, 5 वाजता आम्ही येऊन घेऊन जाऊ म्हणून. तर आणि बरोबर 5 वाजता मला त्यांचा फोन येतो की केक कॅन्सल होऊ शकतो का, आमच्या घरातून कोणीतरी बेकरीमध्ये जाऊन केक घेऊन आलेला आहे. त्याच्यावर मी त्यांना बोलले की मी एकदा ऑर्डरनुसारच केक घेते आणि तुमची ऑर्डर रेडी आहे, त्याच्यामुळे आता ती कॅन्सल होऊ शकत नाही. एक वेळेस बेकरीवाले तुमच्याकडून केक रिटर्न घेऊ शकतात कारण त्यांच्याकडे खूप कस्टमर असतात, पण आता मी हा केक कोणाला द्यायचा. त्यावर त्या म्हटल्या की बघ 7 वाजेपर्यंत कोण कस्टमर आलं तर त्याच्यावरचं नाव काढ आणि दुसरं नाव लावून तू तो केक देऊन टाक म्हणून. तर मी त्यांना बोलले की असं अचानक कोणी कस्टमर येत नाही, सगळ्यांना माहिती आहे की मी होम बेकर आहे, त्याच्यामुळे मला ॲडव्हान्समध्येच ऑर्डर येत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला हा केक घेऊन जावाच लागणार आहे त्यांना बोलले. तर त्या म्हटल्या ठीक आहे चालेल मी घेऊन जाईन म्हणून. तर आणि संध्याकाळी त्या केक घेऊन गेल्या आणि हा जो केक आहे जो 12 वाजता जाणार होता तो देखील त्या दिवशी संध्याकाळीच गेला कारण त्या दिवशी खूप पाऊस होता, त्यामुळे कस्टमर संध्याकाळीच आले होते. आणि असा होता हा केक. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.